आपल्या आयुष्याकडून या कवीने फारच माफक किरकोळ अशा इच्छा व्यक्त केल्या आहेत. खरं तर मी एक गोष्ट सांगू का, म्हणजे आपण असं म्हणतो ना, ते अगदी खरं आहे की काही काही वेळा आनंद हा फारच छोट्या गोष्टींमध्ये दडलेला असतो. एखादी छोटीशी गोष्ट आपल्याला खूप सुख देते, पण अशा अनेक छोट्या गोष्टींना ना आपण इतकं कन्सिडर करतो आयुष्यात की कधी कधी आपण म्हणतो ना, इतकं काय आहे, किंवा हे इतकं महत्वाचं आहे. हो, पण तसं असतं. तर अशा अनेक इच्छा कवीने या कवितेत मांडलेल्या आहेत आणि या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या आहेत. त्यामुळे कविता शेवटपर्यंत ऐकताना तुम्हाला ते रिलेट होणार आहे. ऐकूयात तर मग. कवितेचं शीर्षक आहे वाटतं असं प्रत्येकाला. वाटतं असं प्रत्येकाला स्वतःसाठी वेळ द्यावा. वाटतं असं प्रत्येकाला स्वतःसाठी वेळ द्यावा, विसरून रोजची धावपळ सगळी, प्रत्येक क्षण स्वतःसाठी जगावा. वाटतं असं प्रत्येकाला स्वतःबद्दलही लिहावं काहीतरी. वाटतं असं प्रत्येकाला स्वतःबद्दलही लिहावं काहीतरी, आयुष्याच्या सुंदर प्रवासाला एखाद्या पुस्तकाचं स्वरूप द्यावं कधीतरी. वाटतं असं प्रत्येकाला रोजच्या धावपळीतून थोडं थांबावं. वाटतं असं प्रत्येकाला रोजच्या धावपळीतून थोडं थांबावं, कधी एका रम्य संध्याकाळी समुद्रकिनारी चालावं. वाटतं असं प्रत्येकाला प्रत्येक सणाचं सारखं येणं असावं. वाटतं असं प्रत्येकाला प्रत्येक सणांचं सारखं येणं असावं, एकमेकांपासून लांब असणाऱ्या कुटुंबाचं तेव्हा एकत्र हसणं असावं. ही ओळ मला खूप आवडली पर्सनली. एकमेकांपासून लांब असणाऱ्या कुटुंबाचं तेव्हा एकत्र हसणं असावं. कमाल. वाटतं असं प्रत्येकाला माझंही स्वप्न खरं व्हावं. वाटतं असं प्रत्येकाला माझंही स्वप्न खरं व्हावं, प्रयत्न इतके करावे की न मागताही सगळं मिळावं. न मागताही सगळं मिळावं. खरं सांगा, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सगळं तुमच्या मनातलं होतं की नाही? आय नो, नक्कीच असणार आहे. त्यामुळे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहा. ही कविता आपल्याला पाठवली होती अनिकेत संतोष पवार याने, कळंबुशीहून, तालुका संगमेश्वर आणि जिल्हा रत्नागिरी. अर्थातच तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आवर्जून आठवणीने प्रेमाने सबस्क्राईब करा. त्यासोबतच मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. तुमच्याकडे अशा स्वतःच्या कविता असतील तर त्या मला आवर्जून प्रमोदिनीच्या आयडीवर पाठवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर नवीन कवितेसोबत. तोपर्यंत ऐकत रहा प्रमोदिनी एक कविता. जस्ट फील इट.